आहे. प्लीज लिसन केअरफुली. माझ्या कामाच्या प्रोटोकॉल प्रमाणे इंटरनॅशनल प्रोटोकॉल फॉर रेकॉर्ड्स IPR हे ज्या ज्या रेकॉर्ड्समध्ये पालन केल्या जातं तेच रेकॉर्ड ऑफिशियल असतात आणि ऑथेंटिक असतात. आपण सामाजिक जीवनामध्ये आहात, अनेक रेकॉर्ड्स तुम्हाला दिसतील, ऐकू येतील, पण की आपल्या माहितीसाठी आम्ही ऑफिशियली सांगत असतो की इंटरनॅशनल प्रोटोकॉल ऑफ रेकॉर्ड्स हा जसा राजशिष्टाचार असतो तसा असतो आणि दर 2 वर्षानंतर IPR फॉलो करणारे जे रेकॉर्ड्स आहेत त्यांचे मुख्य लोक कंपल्सरीली एका ठिकाणी बसतात आणि एक्झिस्टिंग प्रोटोकॉल म्हणजे नियम एखाद्याला रेकॉर्ड देताना जे फॉलो केलं पाहिजे तर सेट आहे, त्याच्यामध्ये काही बदल करायचे आहेत का, काही अपडेशन करायचे आहेत का, याच्याबद्दल ती सखोल चर्चा होत असते आणि तसे नवीन ते येत असतात. म्हणजे हा रेकॉर्ड देण्याचा जो संविधान आहे त्याच्याबद्दल काही संशोधनाची गरज आहे का, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे आणि मग सर्वानुमते एक असा तो दर 2-2 वर्षांनी अपडेट होत असतो. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड हे दोन्ही IPR म्हणजे इंटरनॅशनल प्रोटोकॉल ऑफ रेकॉर्ड्स फॉलो करतात. त्याचे आम्ही मेंबर आहोत आणि आम्ही त्या मीटिंग्सला आणि त्या ह्याच्यात उपस्थित असतो. आजचा हा जो रेकॉर्ड आहे झीलस ॲनिमल लव्हर्सचा यांचा जो अटेम्प्ट आहे तो आमच्या क्लासिफिकेशन प्रमाणे द अटेम्प्ट फॉल्स इनटू ह्युमन स्टोरी कॅटेगरी ऑफ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड. ह्युमन स्टोरी कारण वेगवेगळे खंड असतात तर त्यातला स्पेसिफिकली इट इज अ ह्युमन स्टोरी, इट इज अ लॉंग ह्युमन स्टोरी राहते. सो मी हे तुम्हाला सांगू इच्छितो की असं आहे. त्याच्यात कार्यक्रम झाल्यानंतर आपण मॅडमकडे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसंच एशिया बुक ऑफ रेकॉर्डचा ऑफिशियल प्रेस रिलीज मी साईन करून ठेवला आहे. आपण पत्रकार बंधू आणि भगिनी कृपया तो घ्यावा आणि बाकी तर आपण स्वतः अनुभवलाच आहे कार्यक्रम, पण आमच्यातर्फे जो एक ऑफिशियल रिलीज असतो तो आम्ही आणलेला आहे. मॅडम आपण कृपया सगळ्यांना